नमस्कार मित्रांनो, क्वालिटी ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमधले इंजिनिअरिंग डिपार्टमेंट सोप्या पद्धतीने समजून घेऊ. हा व्हिडिओ स्पेशली फ्रेशर्स इंजिनिअर्ससाठी कंप्लीट गाईड आहे. जॉब जॉईन करण्याआधी हे डिपार्टमेंट का माहीत असायला पाहिजे? फ्रेशर्सला कंपनी जॉईन केल्यावर सगळ्यात मोठा कन्फ्युजन असतो, जो की कोणतं डिपार्टमेंट निवडायचं, कोणतं डिपार्टमेंट काय काम करतो. या व्हिडिओमुळे तुम्हाला वर्क कल्चर, डिपार्टमेंट्स आणि करिअर प्लॅनिंग समजून येईल. मेकॅनिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये प्रोडक्शन, क्वालिटी, मेंटेनन्स, प्रोसेस आणि परचेस हे कोर डिपार्टमेंट्स आहेत. फर्स्टली आपण प्रोडक्शन डिपार्टमेंट थोडक्यात बघणार आहोत. प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये ॲक्च्युअल पार्ट मॅन्युफॅक्चरिंग होतं. मशीनवर पार्ट्स तयार करणं, डेली प्रोडक्शन टार्गेट कंप्लीट करणं आणि मॅनपॉवर हँडल करणं हे प्रोडक्शनचं मेन काम असतं. फ्रेशर्ससाठी हे डिपार्टमेंट ग्राउंड रियालिटी शिकायला बेस्ट आहे. नेक्स्ट डिपार्टमेंट क्वालिटी डिपार्टमेंट. क्वालिटी डिपार्टमेंटचं मेन काम आहे इन्स्पेक्शन अँड क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी डिपार्टमेंटचा रोल फक्त इन्स्पेक्शन पुरताच नाही, तर ते एसपीसी, पीपॅप, एपीक्यूपी वापरून प्रोसेस स्टेबल ठेवणं आणि डिफेक्ट प्रिव्हेंट करणं हे क्वालिटी इंजिनिअरिंगचं काम आहे. फायनल गोल फक्त एकच राहतो, जे की कस्टमर सॅटिस्फॅक्शन. आता बघूया मेंटेनन्स डिपार्टमेंट. मेंटेनन्स डिपार्टमेंटमुळे मशीन स्मूथ चालते. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समुळे ब्रेकडाऊन अवॉइड होतात आणि डाऊन टाईम कमी होतो. प्रोडक्शन कंटिन्युअस चालू ठेवण्यासाठी मेंटेनन्स खूप इम्पॉर्टंट आहे. नंतरचं डिपार्टमेंट आहे प्रोसेस इंजिनिअरिंग. प्रोसेस इंजिनिअरिंगमध्ये बेस्ट आणि इझी प्रोसेस डेव्हलप केला जातो. सायकल टाईम कमी करणे, प्रोडक्टिव्हिटी वाढवणे आणि लाईन बॅलन्सिंग हे प्रोसेस इंजिनिअरिंगचं काम आहे. कंपनीचा प्रॉफिट डायरेक्ट या डिपार्टमेंटवर डिपेंड असतो. त्यानंतर बघूया परचेस डिपार्टमेंट. परचेस डिपार्टमेंट शिवाय प्रोडक्शन पॉसिबलच नाहीये. रॉ मटेरियल टाइमवर आणणे, वेंडर हँडल करणे आणि कॉस्ट कंट्रोल करणे हे परचेस डिपार्टमेंटचा रोल आहे. राईट मटेरियल, राईट टाइम आणि राईट कॉस्ट हे सप्लाय चेन फॉर्म्युला आहे परचेस डिपार्टमेंटचा. आता कोणतं डिपार्टमेंट बेस्ट आहे हे नाही, तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काय शिकता हे इम्पॉर्टंट आहे. चूज लर्निंग ओव्हर कम्फर्ट आणि राईट डिपार्टमेंट प्लस ॲटिट्यूड हा मंत्र जर तुम्ही फॉलो केला तर ग्रोथ नक्कीच मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेस्ट डिपार्टमेंट फॉर फ्रेशर इंजिनियर्स. थँक्यू.